कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना स्पष्ट करण्यात आली. 79 मध्ये संसदेची जी काही व्याख्या आहे ती करण्यात आली. 80 मध्ये राज्यसभेची रचना देण्यात आली. यामध्ये स्पष्ट करण्यात आले राज्यसभेची महत्तम सदस्य संख्या म्हणजे जास्तीत जास्त ही सदस्य संख्या 250 असेल. ही 250 जी काही सदस्य संख्या असेल ही 2 गटामध्ये असेल. म्हणजे यामध्ये जे राज्य असेल, राज्याचे प्रतिनिधी असेल, दुसरे नामनिर्देशित सदस्य असतील. नामनिर्देशित सदस्य यामध्ये जर आपण बघितलं की जे नामनिर्देशित सदस्य असतील हे असतील 12. जे राज्याचे जे काही सदस्य असतील हे सदस्य असतील 238. जास्तीत जास्त सदस्य संख्या असेल 250. हा एक शब्द वापरलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, घटनेने जी काही सदस्य संख्या आहे राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 250 ठेवलेली आहे. परंतु ऍक्च्युली ही सदस्य संख्या आपण सध्या हिची तरतूद केलेली आहे 245 ची. सध्या राज्यसभेची सदस्य संख्या किती असेल मग 245. यामध्ये जर विभागणी जर आपण बघितली तर 3 विभागणी आपल्याला करता येईल. जे नामनिर्देशित सदस्य आहे म्हणजे नॉमिनेटेड मेंबर जे आहे ते फिक्सपणे या ठिकाणी 12 असतील. जे युनियन टेरिटरीज आहे यांचे जे काही सदस्य असतील हे असतील 4 सदस्य. जे काही राज्य असतील म्हणजे स्टेट जे असतील यांचे सदस्य असतील 229. टोटल राज्यसभेची सदस्य संख्या असेल 245. असायला पाहिजे 250, परंतु ऍक्च्युली किती आहे 245. जर या जागेची जर आपण विभागणी बघितली अजून या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो. यामध्ये उत्तर प्रदेश हे असे राज्य आहे ज्याची सर्वोच्च राज्यसभेची जी काही सदस्य संख्या आहे ती आहे 31. महाराष्ट्राचा क्रमांक असेल 2. 1 क्रमांक असेल उत्तर प्रदेश. महाराष्ट्राचे असतील 19. तिसरा क्रमांक खूप महत्वाचा आहे, कन्फ्यूज करणार आहे, तो आपण समजून घेऊ. तिसरा क्रमांक आहे तमिळनाडूचा आणि ही संख्या आहे 18. एक गोष्ट लक्षात घ्या, पुढे जी काही लोकसभेची संख्या असेल उत्तर प्रदेश हायस्ट असेल, महाराष्ट्र सेकंडला असेल, थर्डला त्या ठिकाणी पश्चिम बंगाल असेल. राज्यसभेच्या सदस्य संख्येच्या बाबतीत तमिळनाडू हे 3ऱ्या क्रमांकाला असेल. ती संख्या असेल 18 क्रमांक. 18 मेंबर राज्यसभेमध्ये तमिळनाडू राज्यामधून येत असतात. नंबर 1 ला येणार उत्तर प्रदेशमधून 31 हे सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्राचे असणार 19. परंतु नंबर 3 क्रमांक जो असेल तो खूप महत्वाचा असेल, तो असेल तमिळनाडूचा नंबर आणि याची सदस्य संख्या नंबर ऑफ मेंबर असतील हे 18. युनियन टेरिटरीचा जर आपण विचार केला, दिल्ली या ठिकाणावर 3 सदस्य येतात आणि जे काही पुद्दुचेरी हे जे काही केंद्रशासित प्रदेश आहे या ठिकाणाहून 1 सदस्य निवडला जातो. केंद्रशासित प्रदेशामध्ये 4 सदस्य संख्या असतील. राज्यसभेमध्ये युनियन टेरिटरीज मधून 4 सदस्य निवडले जातात. यानंतर जे काही सर्वात कमी जर सदस्य संख्या आपण जर बघितली तर ती सदस्य संख्या म्हणजे सर्वात जास्त 31 तर सर्वात कमी 1 हे असेल. सर्वात कमी ही जर सदस्य संख्या आपण बघितली जे 7 सिस्टर आहे
सेवन सिस्टर मधले आसाम जर सोडता, आसाम सोडता सर्व 6 राज्य प्लस यामध्ये गोवा ऍड करायचं. गोव्याची सुद्धा राज्यसभेची सदस्य संख्या 1 असेल. असे 7 राज्य असे आहे की ज्या ठिकाणाहून एक सदस्य प्रत्येक राज्यातून एक सदस्य हा राज्यसभेवरती पाठवला जातो. म्हणजे 7 असे राज्य असतील की त्या ठिकाणाहून राज्यसभेवर एक सदस्य पाठवला जातो. हायेस्ट जर विचारली तर उत्तर प्रदेश असेल. जर लोएस्ट जर विचारली तर 7 सिस्टर मध्ये आसाम वगळता जे काही सर्व उरलेले जे काही 7 सिस्टर आहे ते सर्व आपल्याला माहित आहे. प्लस त्याच्यामध्ये गोवा ऍड करायचा. गोव्याची सुद्धा सदस्य संख्या 1च असेल. असे 7 असे राज्य असतील. गोवा प्लस जर केलं तर असे 7 राज्य एकत्र येतात. 7 राज्यामधून प्रत्येकी एक सदस्य हा राज्यसभेवरती पाठवला जातो. केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर दिल्ली या ठिकाणाहून 3 सदस्य निवडले जातात राज्यसभेवरती. पुद्दुचेरी या ठिकाणाहून 1 सदस्य पाठवला जातो. तर जे काही केंद्रशासित प्रदेश आहे यांची लोकसंख्या फार कमी असल्यामुळे, या तुलनेत कमी असल्यामुळे त्या ठिकाणाहून राज्यसभेवरती सदस्य पाठवला जात नाही. जे नॉमिनेटेड मेंबर आहे यांचा जर आपण विचार केला तर यांचं जर क्षेत्राचा जर आपण विचार केला, कला, साहित्य, विज्ञान आणि समाज सेवा या 4 क्षेत्रातले अनुभवी असलेले व्यक्ती यांचं नामनिर्देशन राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवरती केलं जातं. हे 12 सदस्य असतील. 238 जे काही सदस्य आहेत हे निश्चित केलेले होते, परंतु ऍक्च्युअली हे किती असतील? 229. यामध्ये जर 4 आपण जर ऍड केला तर ही सदस्य संख्या होते 233. सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो, राज्यसभेच्या किती सदस्यासाठी निवडणुका पार पाडल्या जातात? तर याचं उत्तर सध्या राज्यसभेच्या किती सदस्यासाठी निवडणुका किंवा किती सदस्य निर्वाचित असतात, तर याचं उत्तर असेल 233 सदस्य. परंतु हे असायला किती पाहिजेत? 238. परंतु ऍक्च्युअली आहे किती सध्या? 233. घटनेने बघा, आपण ग्रामपंचायतची जी काही सदस्य संख्या आहे, म्हणजे मेंबरची जी काही सदस्य संख्या आहे 7 ते 17 असते. लोकसंख्येच्या प्रमाणात ती वाढत जाते. मग ती शेवटी किती असू शकते? 17. कमीत कमी किती असते? 7. तसंच या ठिकाणी घटनेमध्ये हे नमूद करण्यात आलंय की जास्तीत जास्त 250 असायला पाहिजे, पण ऍक्च्युअली आहे किती? 225. किती जागेसाठी निवडणुका व्हायला पाहिजेत? 238 जागेसाठी. कारण हे नामनिर्देशित असतात, त्यांच्यासाठी निवडणुका होत नसतात. तसंच 233 सदस्य यांच्यासाठी का होत असतात? निवडणुका होत असतात. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. हे जे मेंबर असतील, राज्यसभेचे जे काही सदस्य असतील, हे सर्व सदस्य राज्यसभेचे जे सर्व सदस्य असतात यांची जी निवड असेल, ही निवड राज्याच्या विधानसभेच्या माध्यमातून होत असते. राज्यसभा हे राज्याचं प्रतिनिधी करणारं सभागृह आहे. याला काउन्सिल ऑफ स्टेट म्हणलं जायचं. नंतर 1954 याचं नाव बदलून आपण राज्यसभा असं केलं. याचबरोबर लोकसभा आहे, हाऊस ऑफ पीपल असं म्हणलं जायचं. त्याचं सुद्धा 1954 नाव बदलून त्याचं लोकसभा असं करण्यात आलं. म्हणजे विधानसभेचे जे प्रतिनिधी असतात ते राज्यसभेमध्ये बसत असतात. ही निवडणूक प्रक्रिया अप्रत्यक्ष स्वरूपाची असते. कशी असणार? अप्रत्यक्ष स्वरूपाची असणार. पुढे आपण राज्यसभेची निवडणूक हा टॉपिक बघणार आहे. त्यामध्ये अजून पूर्ण सविस्तर असं समजून घेऊ.
त्यानंतर पुढे आपण बघू लोकसभेची रचना. लोकसभेची रचना आपण बघू. कलम 81 नुसार लोकसभेची रचना स्पष्ट करण्यात आली. यामध्ये महत्तम सदस्य संख्या ही 552 देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त ही सदस्य संख्या किती असायला पाहिजे? 552. याची विभागणी 3 गटामध्ये करण्यात आलेली होती. ही असायला पाहिजे अशी तरतूद आहे. 530 ही राज्यातून निवडून येणार, स्टेटमधून निवडून येणार. 20 सदस्य हे युनियन टेरिटरीज मधून निवडून येणार. 2 सदस्य हे अँग्लो इंडियन सदस्य असणार. आता ही तरतूद काढण्यात आली. 552 जे काही सदस्य असतील हे जास्तीत जास्त किती सदस्य असायला पाहिजे? 552 एवढे सदस्य असायला पाहिजे अशी तरतूद आहे. परंतु ऍक्च्युअली सध्या आहे किती? 545. याची सुद्धा विभागणी करता येईल आपल्याला. यानुसार जे काही स्टेट असेल इथून 530 सदस्य हे निवडले जातात राज्यामधून. याचबरोबर युनियन टेरिटरीज मधून 13 सदस्य निवडले जातात. यानंतर जे की 2 सदस्य हे अँग्लो इंडियन मध्ये हे 2 अँग्लो इंडियन सदस्य निवडले जायचे. अशा पद्धतीने सध्याच्या 545 ही सदस्य संख्या निश्चित केली. घटनेमध्ये नमूद करण्यात आले 552 असायला पाहिजे, पण ऍक्च्युली सध्या किती आहे? 545. यामध्ये सुद्धा आता हा जो अँग्लो इंडियन हा जो प्रकार आहे हा आता कट करण्यात आलेला आहे. हे सदस्य हे मेंबर आता इथून पुढे आपल्याला दिसणार नाही. या संदर्भात एक घटना दुरुस्ती करण्यात आली. 104वी घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट घटना 104वी घटना दुरुस्ती कायदा 2019. यानुसार SC ST यांचं जे रिझर्वेशन असेल यांना 10 वर्ष मुदतवाढ भेटलेली आहे. यानुसार हे आरक्षण पुढे 2030 पर्यंत जानेवारी 2030 पर्यंत लागू असेल. 104वी घटना दुरुस्तीमध्ये अँग्लो इंडियन यांचं जे काही रिझर्वेशन होतं त्या रिझर्वेशनला मुदतवाढ न भेटल्यामुळे 25 जानेवारी 2020 नंतर अँग्लो इंडियन हे जे काही रिझर्वेशन असेल ते आता इथून पुढे लागू नसेल. त्याचं रिझर्वेशनला जी मुदतवाढ मिळायला पाहिजे होती ती मुदतवाढ भेटलेली नाही. त्यामुळे राज्यातले जे काही अँग्लो इंडियन राज्य विधानसभेवरती जे सदस्य निवडले जायचे, नामनिर्देशित केले जायचे अँग्लो इंडियन हे मेंबर आता इथून पुढे दिसणार नाही. तसेच लोकसभेवरती सुद्धा जे 2 अँग्लो इंडियन सदस्य निवडले जायचे हे सुद्धा नामनिर्देशित केले जायचे हे सुद्धा आता इथून पुढे आपल्याला दिसणार नाही. म्हणजे हे मेंबर आता इथून पुढे कट झालेले आहे. हे या आता इथून पुढे हे या ठिकाणी दिसणार नाही. अँग्लो इंडियनच्या बाबतीत अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. 366 उपकलम 2 मध्ये अँग्लो इंडियनची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. 266 नुसार अँग्लो इंडियन कोणाला म्हटलं जायचं त्याची व्याख्या करण्यात आली होती. त्यानुसार आता हे सुद्धा याची सुद्धा आता आपल्याला आवश्यकता राहणार नाही, गरज राहणार. 530 आणि 13चं जर विभागणी जर आपण बघितली 530 मध्ये उत्तर प्रदेशचा जर आपण विचार केला सर्वाधिक 80 सदस्य हे लोकसभेवरती उत्तर प्रदेश या राज्याचे यायचे. महाराष्ट्राचा विचार केला तर 48 सदस्य हे लोकसभेवरती यायचे. या ठिकाणी आता तिसरा खूप महत्वाचा मुद्दा, पश्चिम बंगाल
यांचे 42 सदस्य, किती 42 सदस्य हे तिसऱ्या क्रमांकाला असेल. नंबर 1 सर्वाधिक जास्त उत्तर प्रदेश, नंबर 2 सर्वाधिक नंबर 2 चे 48, नंबर 3 सर्वाधिक नंबर 3 हे आता उतरत्या क्रमाने असेल. उत्तर प्रदेश 80, त्यानंतर नंबर 2 चा क्रमांक लागेल 48 महाराष्ट्राचा, नंबर 3 चा लागेल पश्चिम बंगालचा, हे असेल 42. राज्यसभेवरती आपण बघितलं हा नंबर 3 क्रमांक लागायचा तमिळनाडू या राज्याचा आणि त्या ठिकाणी 18 सदस्य होते. आता लोकसभेवरती पश्चिम बंगालची सर्वाधिक जास्त 42 सदस्य निवडून येतात किंवा ते पाठवले जातात. युनियन टेरिटरीचा जर विचार केला, या ठिकाणी आपण घेऊ युनियन टेरिटरीचा जर विचार केला तर 13 जे काही सदस्य आहे या 13 पैकी 7 हे एकट्या दिल्लीमधून निवडले जातात. उरलेले जे 6 आहे हे 6 इतर जे काही केंद्रशासित प्रदेश आहे या केंद्रशासित प्रदेशामधून निवडले जात होते. हे म्हणण्याचं कारण असं की आता केंद्रशासित प्रदेशाची संख्या ही बदललेली आहे. जम्मू काश्मीर राज्याचा सुद्धा यामध्ये समावेश झालेला आहे. दादरा नगर हवेली आणि दीव दमण यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. त्यामुळे आता नव्याने यांची संख्या नवीन अपडेट होईल, अजून ती आलेली नाही. अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी हे करेक्शन करून घेणं ही आपली जबाबदारी असेल. नवीन जी काही सदस्य संख्या येईल लोकसभेची ती या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावी लागेल, नोंद तिचं करेक्शन करून घ्यावं लागेल, ही जबाबदारी आपली असेल. म्हणजे या ठिकाणी जे 545 जे काही मेंबर आहे या 545 मेंबरचं आपण जर विभागणी बघितली, 530 हे फिक्स राज्यामधून निवडून येतात, 13 सदस्य केंद्रशासित प्रदेशामधून निवडून येतात. 530 राज्यापैकी जर विचार केला तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल हा उतरता क्रम लागतो. सर्वाधिक जर कमीचा जर विचार केला, सर्वाधिक कमी हा सिक्कीम, या ठिकाणी 1 सदस्य, नागालँड 1 सदस्य, यानंतर मिझोराम 1 सदस्य. असे प्रत्येकी 1 सदस्य लोकसभेवरती पाठवणारे 3 राज्य असतील. सिक्कीम, नागालँड आणि मिझोराम या प्रत्येक राज्यातून 1 सदस्य हा लोकसभेवरती पाठवला जातो. ही सर्वात कमी सदस्य संख्या असेल. सर्वाधिक जास्त असेल उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर असेल महाराष्ट्र, त्याच्यानंतर असेल पश्चिम बंगाल. हे या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर सर्वाधिक जास्त दिल्ली आणि इतर सर्व केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येकी 1 सदस्य. हे 2 सदस्य राहणार नाही. म्हणजेच ही जी काही 545 ही जी काही मेंबर आहे ही जर संख्या आता इथून पुढे 543 हीच संख्या आता सध्या नव्याने राहील. 545 इथून पुढे सदस्य संख्या राहणार नाही. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 552 असायला पाहिजे, परंतु आता इथून पुढे किती असेल 543. येथे सुद्धा आपल्याला करेक्शन करून घ्यावं लागेल. आता इथून पुढे 81 नुसार 552 असायला पाहिजे, परंतु हे कट झाल्यामुळे घटना दुरुस्तीनुसार आता ही सुद्धा आता किती असेल 550 असेल आणि ही 543 असेल. निर्वाचित जागा किती असेल 543. निर्वाचित म्हणजे किती जागेसाठी निवडणुका होणार 543 जागेसाठी निवडणुका इथून पुढे होणार. यानंतर पुढचा जो महत्वाचा भाग आहे राज्यसभेची निवडणूक ही समजून घेऊ. आपण बघितलं ही जी निवडणूक होणार, पहिला महत्वाचा मुद्दा ही अप्रत्यक्ष असणार. म्हणजेच मतदाराकडून प्रत्यक्ष वोटिंग न होता निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातून इथं राज्यसभेची निवडणूक होणार. निवडणूक पद्धत असणार एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धत. आता बघा दोन महत्वाच्या बाबी असतील त्या आपण या ठिकाणी समजून घेऊ. एक
अप्रत्यक्ष ही यामुळे असणार, जे विधानसभेचे जे सदस्य असतात ते राज्यसभेचे सदस्य यांची निवड करतात, ही अप्रत्यक्ष निवडणूक असणार. याचबरोबर तिसरा महत्वाचा, खुल्या पद्धतीने ओपन बॅलेट पद्धत त्याला म्हटला तो, ओपन बॅलेट पद्धत, या पद्धतीने निवडणूक होते. या अगोदर गुप्त मतदान पद्धत होती, परंतु मत फुटण्याची शक्यता वाढायची. यामुळे इथून पुढे 2003 पासून ही ओपन बॅलेट पद्धतीनं या ठिकाणी ही निवडणूक घेणं सुरुवात केली राज्यसभेची. एकल संगणकीय प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धत ही पद्धत असल्यामुळे या ठिकाणी विधान परिषदेचे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, विधान परिषदेचे सदस्य या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. नंबर 2, नॉमिनेटेड मेंबर जे असतात विधानसभेचे, हे या निवडणुकीमध्ये भाग घेत नसतात. निर्वाचित जे सदस्य असतात विधानसभेचे, हेच सदस्य राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. ही निवडणूक, चौथा महत्वाचा मुद्दा, 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने भरले जातात. जी फर्स्ट टाइम राज्यसभा ज्यावेळेस स्थापन झाली 1952 ला, त्यावेळेस जी निवडणूक प्रक्रिया होती, जे सदस्य असतील 2-2 वर्षांनी कोणते सदस्य निवृत्त होणार यांची लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठ्या काढून, म्हणजे 1952 ला राज्यसभेचे सर्व सदस्य निवडण्यात आले. यावेळेस चिठ्ठ्याच्या स्वरूपात, ड्रॉच्या स्वरूपात हे ठरवण्यात आलं 52 नंतर 54 ला कोणते सदस्य निवृत्त होतील त्यांची यादी तयार करण्यात आली. त्यांना लकी ड्रॉच्या सिस्टीमनुसार त्यांची नावं निश्चित करण्यात आली. 54 नंतर 56 ला कोणते सदस्य निवृत्त होतील यांचं लकी ड्रॉ सिस्टीमने नावं तयार करण्यात आली. त्यानंतर 58 ला कोणते सदस्य निवृत्त होतील यांचं लकी ड्रॉच्या माध्यमातून यांची नावं तयार करण्यात आली. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल असतो 6 वर्ष. 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढे भरले जातात. मग ही जी प्रक्रिया आहे निवडण्याची, ही सातत्याने काय चालू आहे. ही सातत्याने दर 2 वर्षांनी काय होतात, निवृत्त होतात आणि तेवढेच काय केले जातात, भरले जातात. परंतु एक महत्वाची गोष्ट, यामध्ये काही कारणास्तव खंड पडलेला आहे. मग हे वर्ष केव्हाही होऊ शकतंय, आता सध्या केव्हा पण होत आहे, म्हणजे केव्हा पण, म्हणजे जसे जसे रिटायर होत आहे तसेच हे खंड पडायला, आता हे विषम जे काही संख्या 1952, 54, 56 हे असं कंटिन्यू पाहिजे होतं. परंतु मध्ये काही कारणास्तव काही राज्याच्या विधानसभा बरखास्त करण्यात आल्या, काही राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकल्या नाही. मग यामुळे हा जो काही कालावधी आहे हा चेंज झालेला आहे. आणि जरी 2 वर्षांनी जरी रिटायर होत असेल, निवडणुका होत असेल, परंतु आता हे वर्ष, जे काही वर्ष आहे हे आता दरवर्षी यांच्या निवडणुका व्हायला सुरुवात झालेल्या आहे. जसे जसे रिटायर होतात त्या प्रमाणात त्या ठिकाणी नव्याने हे भरले जातात. अशा पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुका होत असतात. या ठिकाणी अप्रत्यक्ष निवडणूक होते, ओपन बॅलेट सिस्टीमने ही निवडणूक होते, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधी पद्धतीने निवडणूक होते. म्हणजेच बॅलेट पेपरवरती या ठिकाणी पसंतीक्रम द्यावा लागणार. 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने भरले जातात. विधान परिषदेचे सदस्य या ठिकाणी निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. नामनिर्देशित सदस्य विधानसभेचे या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेत नसतात. अशा पद्धतीने राज्यसभेची निवडणूक ही पार पाडली जाते.